जर भारत आत्मनिर्भर बनत असेल तर माझा प्रश्न मोदीजींना हा आहे की आता सुद्धा आपल्याला एलपीजी साठी लाईन मध्ये का लागावं लागतंय? भारत दरवर्षी 31 मिलियन टन एलपीजी वापरतो, परंतु आपलं डोमेस्टिक प्रोडक्शन हे फक्त 12 ते 13 मिलियन टन एवढं आहे. म्हणजे आपण एलपीजी गरजेपेक्षा 2/3 हे इम्पोर्टच करत आहोत आणि हे एलपीजी मुख्यतः मिडल ईस्ट मधून येतं आणि एका महत्वाच्या मार्गाने जे आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. आता मिडल ईस्ट मध्ये संघर्ष झाला म्हणून शिपिंग रूट्स क्लोज करण्यात आले, तर त्याचा परिणाम आपल्याला थेट भारताच्या किचन मध्ये जाणवला. सिलेंडर डिलिव्हरी उशिरा होत आहे, लोकल एजन्सीज वर शॉर्टेज दिसू लागत आहे, म्हणून ब्लॅक मार्केटिंग हे जोरावर आहे. मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, जर देश एनर्जी सिक्युरिटी मध्ये खरंच आत्मनिर्भर असता तर एका शिपिंग रूटच्या समस्येमुळे संपूर्ण एलपीजी ची डिमांड प्रभावित झाली असती का? आत्मनिर्भर म्हणजे फक्त एक योजना जाहीर करणे नाही, तर आत्मनिर्भर म्हणजे आपण महत्वाच्या संसाधनावरील डिपेंडन्सी कमी करणे आहे. म्हणून आपण भारत सरकारला हा प्रश्न विचारला पाहिजे की भारत भविष्यात एनर्जी सिक्युरिटी मध्ये खरोखरच मजबूतीकरण आणणार आहे का?